त्या ठिकाणी त्या भागाला उम्मखदरा म्हणतात. तर त्यामध्ये 2 शब्द आहेत. एक म्हणजे बेदू. बेदू म्हणजे भटके आरोप, ज्यांच्यासाठी यांनी काम केलं. कारण ओपीडीत विविध प्रकारचे पेशंट्स त्याकाळी यायचे. तर सुरुवात कशी झाली तर यांच्याबरोबर एक डायटिशियन, एक फिजिओथेरपिस्ट, सायकॅट्रिस्ट, त्यानंतर काही नर्सेस, 2 इंजिनियर्स, असा एक 10-20 जणांचा ग्रुप त्यावेळेला गेला. भारत सरकारकडून त्यावेळी काहीतरी मिळायचं. तर त्यामध्ये त्यांना फक्त 100 रियाल त्यांच्या सोबतीला होते. आणि त्यानंतर ज्या वेळेला ते एअरपोर्टवर लँड झाले त्यानंतर त्यांना न्यायला त्या ठिकाणी एक आरब येईल असं त्यांना सांगितलं होतं. आणि त्या आरब एजंट आहे, तर तो येईल आणि मग त्याच्याकडं सगळे डिटेल्स आहेत असं सांगितलं. पण तिथं गेल्यावर कळलं त्यांना की त्यांनी जी 6 महिन्याची कॉन्ट्रॅक्ट्स वगैरे साईन केली होती ती सगळी टेम्पररी होती आणि परमनंट कॉन्ट्रॅक्ट्स आलेलीच नव्हते. खरं तर मॅडम या KEM मधून पासआउट झाल्या, तिथं प्रॅक्टिस करत होत्या, त्यानंतर हिंदूजामध्ये करत होत्या आणि नंतर काही काळ त्या MD मेडिसिन DY पाटील मेडिकल कॉलेजला मेडिसिनच्या हेड ऑफ द डिपार्टमेंट. या पुस्तकाला प्रस्तावना आहे ती डॉक्टर स्नेहलता देशमुख, तुम्हाला माहिती आहे, पीडियाट्रिक सर्जन आणि ब्रेस्ट मिल्क बँकिंगमध्ये ज्यांनी इनिशिएटिव्ह घेतलं त्यांची या पुस्तकाला प्रस्तावना आहे. तर असा तो जो प्रदेश आहे ते म्हणजे भाजीपाला वगैरे सगळे सलाड्स वगैरे फेकून देणारा, पण बऱ्याचदा घोरपडी आणि टोळ जिवंत खाणारे, इतकी टोकाची ही माणसं. आणि 11व्या बाळंतपणानंतर सुद्धा अजून वर्षांनी दिवस गेले नाहीत मला म्हणून रडणारे काही पेशंट्स. त्यानंतर तुझा नवरा मला खूप आवडतो मग मला तुझी सवत करून घे अशी म्हणणारी मुशाया. अशा विविध प्रकारच्या हे म्हणजे पुस्तक वाचताना असं वाटतं की काही वेळेला खरंच ते रुदन होतं, काही वेळेला आपल्याला चीड येते, कीव येते आणि अंतर्मुख करायला बाहेर म्हणजे ते भाग पाडतं. आणि असं वाटतं की का म्हणजे माणूस इतक्या क्रूरतेनं कसं काय वागू शकतो. त्यानंतर त्या पोहोचल्यानंतर टपाल खात्याची काहीही सोय नव्हती, कारण त्या ज्या पिरियडमध्ये पोहोचल्या त्यावेळी रमादानचा पिरियड होता आणि त्यावेळेला सक्तीची रजा घेऊन यांना बसवलं. म्हणजे 15 दिवस काहीही काम नाही. राहायला अर्थात आलिशान बंगला होता, एक लँडलाईन होता, पण तो फक्त इंटरकॉम हॉस्पिटल पुरता, कुठेही बाहेर फोन नव्हता. उम्मखदरामध्ये फक्त 2 टेलिफोन बूथ, तिथं 60-60, 70-70 रांगा असायच्या फोन लावायला. यांच्याकडे रियाल कमी होते कारण काय पैसेच नव्हते आणि पगार सध्या मिळणारे कॉन्ट्रॅक्ट्स तुमची आल्यानंतर तुम्हाला पगार मिळेल आणि दोघात मिळून 50-50 रियाल म्हणजे काहीच नाही. कारण की आता सध्या एका रियालची किंमत आहे 22 रुपये, तर त्या काळात किती असेल माहिती नाही. त्यामुळे असेच दिवस कसे काढायचे. आणि मग ठीक आहे बाबा, राहायला तरी दिलं. बंगल्यात प्रवेश झाला त्या दिवशी रात्री अशीच बॅकयार्डमध्ये रमादानची पार्टी सुरू होती. त्या ठिकाणी डॉक्टरला दप्तूर म्हणतात. एक आला अरब आणि म्हटलं की चलो दप्तूर, मेजवानी असती त्यांची तिकडं न्यायला. आणि त्यांच्या मिसेस म्हणजे डॉक्टर उज्ज्वला दळवी या एका खिडकीत उभ्या होत्या. त्यांना सांगा की खिडकीत उभं राहायचं नाही, कारण रमादानच्या पिरियडमध्ये आम्ही जर का स्त्रीचं तोंड पाहिलं तर ते आम्हाला अपशकून आहे आणि इमिडिएटली त्यांना बुरख्यानं चेहरा झाकायला सांगा. मग खरेदीला सुरू झाली की पहिल्यांदा काय अबाया, बुरखा. अबाया म्हणजे तो घोळदार झगा, मग त्याच्यावर बुरखा, मग त्याच्याबरोबर त्यांची सगळी वरात ते सगळे मार्केटमध्ये फिरले. मग त्यामध्ये किती अफाट मार्केटिंग असावं त्या ठिकाणी, म्हणजे अगदी आणि क्रेझी. म्हणजे त्या काळात कसे की ज्या ठिकाणी ते राहत होते त्या ठिकाणी जे जे कामाला यायचे ते त्या देशाच्या अनुषंगाने खरेदी करायचे नाही, त्यात कायम त्यांच्या बिहाइंड द माइंड इंडिया असायचं. त्यामुळे तिथल्या म्हणजे आपल्या इथल्या घरासाठी काय खरेदी करायचं आणि तुफान वेड्यासाठी खरेदी, कारण स्ट्रीट मार्केट खूप होतं. म्हणजे अगदी मसाल्याच्या पदार्थापासून आंतररस्त्यापासून ते इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट्सपर्यंत सगळं मिळायचं. पण तिथे 110 वोल्टचं इन्स्ट्रुमेंट आणि इकडं आपल्या इथं 220 वोल्ट्स, त्यामुळे ट्रान्सफॉर्मरची खरेदी बरीच व्हायची. आणि नर्सेस आणि हे जे थोडा स्टाफ ग्रेड 3 ग्रेड 4 असतो ह्यांना खूप खरेदीची सवय असते. तर त्यांनी म्हणजे एक असं तर ॲज अ फिमेल म्हणून आणि ॲज अ गायनेकॉलॉजिस्ट म्हणून सांगायला हरकत नाही की एकीनं तर एवढे इनरवेअर्स खरेदी केले की कस्टममध्ये जेव्हा तिची बॅग उघडली त्यावेळेला जवळजवळ त्यामध्ये 280 सापडले. म्हणजे इतके क्रेझी होऊन लोक खरेदी करायचे. मग त्यानंतर हळूहळू जसं त्यांचं रुळले गेले, मग 6 महिन्यानंतर त्यांना 6 आठवड्यानंतर त्यांचे परमनंट त्यांना ते सगळं मिळालं आणि मग हळूहळू ते तिथे रुळले गेले. याची 2 एक छोटी प्रकरणं मी वाचून मुद्दामून दाखवीन, कारण तिथं मेजवानी आणि पाहुणचार कशा रीतीनं असतो ते फार वाचण्यासारखं. आणि दुसरं म्हणजे पेशंट्स कुठले असतात
हे फार महत्त्वाचं आहे. तर त्यातली फक्त 2 प्रकरणं वाचून दाखवते मी. ती म्हणजे फारच छान आहे. ह्यामध्ये एक पाहुणचार आहे, म्हणजे कशा रीतीनं त्यांना नेलं गेलं. आम्ही गाडीत बसलो तर गाडी सुद्धा कशी आलिशान, म्हणजे एकदम रुळल्यानंतर आता दत्तूरला आपल्या पार्टीला बोलवायचं, कारण पेशंटचा एक विश्वास बसलेला असतो. तर पुरुषांनी त्या गाडीमध्ये पुढच्या भागात चढायचं आणि बायकांनी मागं, आणि कंपल्सरी बुरख्याशिवाय तर बाहेर पडायचंच नाही. आणि पुरुषांच्या आणि बायकांच्या कारच्या बैठकीमध्ये पण भक्कम लोखंडी पडदा असायचा. मग त्यानंतर त्या मागच्या बाजूला बसल्या, खिडक्यांना काळे जाड पडदे होते आणि त्या एकट्याच बुरख्यात होता. 15-20 मिनिटांनी या श्रीमंतांच्या दारी गाडी थांबली. पुरुष उतरलं, माझं मागचं दार उघडलंच नाही त्यांनी, आणि गाडी पुन्हा सुरू झाली. माझं धाबं दणाणलं. एव्हाना पदोपदी देवाला हाक मारायची मला तर खरंच सवय झाली होती, म्हणून मी शांतपणे बसून राहिले. आणि गाडी जरा चालली, कुठंतरी वळली, पुन्हा चालली, मग थांबली, कुठलासा दरवाजा उघडल्याचा आवाज झाला, गाडी परत रिव्हर्स गेली, शेवटी एकदाचं दार उघडलं. मग ती जी मालकीण होती तिनं मला मिठी मारली, कारण ती तिची फेवरेट पेशंट होती, म्हणजे डॉक्टर ह्या दोघी एकमेकीच्या. तर गालावर घासत तिनं माझं चुंबन घेतलं आणि रिवाजानुसार लगेचच रंगतदार स्वागत सुरू असताना ड्रायव्हर दार ओढून निघून गेला. तिने सांगितलं, दत्तूर आता बुरखा दे टाकून, हे सगळं आपलंच राज्य आहे. आणि मग त्यानंतरची जी मेजवानी होती, त्याला जे अर्धे पिके खजूर होते त्याला ऋतूब म्हणायचे. हा ऋतूब घे. मग कॉफी वगैरे पाजली गेली. त्यानंतर स्वयंपाकघराचं वर्णन फार जरा हे आहे की त्या स्वयंपाकघरात एक भलं मोठं ताट होतं, अगदी विमानाच्या चाका एवढं. त्याच्यावर तो दरवळणारा भात भरून कडेपर्यंत अंथरला होता. वर पुन्हा सुकामेव्याचा थर होता. त्यावर बसला होता तो अख्खा सोललेला मेंढा मुंडी सकट. त्याचे डोळे पण काढले, आणि ती मुंडी अखंड ठेवल्यामुळे तो माझ्याकडे डोळे वटारून बघत तो खरूप माशी, म्हणजे भरलेला मेंढा, त्याच्यात सुकामेवा, उकडलेली अंडी भरली होती, गरम मसाला भरला होता, कांद्याचं वाटप करून समनमध्ये, म्हणजे समन म्हणजे तुपामध्ये तो शिजवला होता. आधी तो बाहेर पुरुषांच्या बैठकीत जायचा. बायकांना किती प्रकारे दुय्यम वागणूक की पुरुषांच्या बैठकीत तिथून मुलांकडून नोकरांकडून, नोकर खाऊन उरले तर बायकांना करायचं बायकांनी. हा. आणि एकाएकी आठवलं की डॉक्टर शम्सच्या घरी झालेल्या मेजवानीचं वर्णन यांच्याकडून ऐकलं होतं. अगं काय सांगू तुला, हे सगळे त्याच उष्ट्या हातांनी तो मेंढा ओरबाडून खातात. एखादा घास जर आवडला ना तर तो उष्टा घास असा फेकतात एकमेकांकडे, म्हणजे बॉल सारखा. आणि तो नवीन पाहुण्याने झेलायचा आणि तोच घास खायचा, कारण जर का तो खाल्ला नाही तर ज्यानं बोलवले, ज्या होस्टने बोलवले, तर त्याचा तो अपमान. आणि तो घास आभारपूर्वक तुम्ही खायलाच हवा, आणि तो न खाणं म्हणजे हा उद्दामपणा आहे. नुसत्या आठवणीनं मळमळलं. नवा दत्तूर म्हणून बोलावला गेलेल्या माझ्या शाकाहारी नवऱ्याची मला कीव आली, कारण तो प्युअर व्हेजिटेरियन आहे. माझं कसं तोंड पाहून मालकीण हसली. दत्तूरा, मला माहित आहे, दत्तूरा म्हणजे डॉक्टर, तुम्हा लोकांना असं जेवायला आवडत नाही, म्हणून मग तुझ्यासाठी छोटासा मासा मी बनवलाय. म्हणून तिच्याकडे छोटासा मासा ठेवला. हे म्हणजे इतकं काय ठिकाणी भयानक आहे. आता ओपीडीला एक पेशंट आली, म्हणजे ठीक आहे की बाबा तिला थोडंफार नॉनव्हेज आवडत होतं, तर तिनं तिच्या डोक्यात आहे की हिला खूपच नॉनव्हेज आवडतं, म्हणून ती काय म्हटली, मी तुला बघितलं की काल तुला ते केलेलं कालवण खूप आवडलं, कितीतरी वेळ तू चघळून खात होतीस, म्हणून तुला अख्खा दब्ब भेट द्यायला मी आणला. आता दब्ब म्हणजे काय, हिला काय वाटलं ससा बिसा आहे का काय, म्हणून दब्ब म्हणजे ती म्हणली काय, ती म्हणली थांब दाखवते. मग तिनं पिशवीत मुठीत आवडलं त्याचं तोंड आणि बाहेर काढलं तर ती घोरपड होती, आणि त्याचे संतप्त जे डोळे होते त्यानं मी दबकलेच ना. तोंडाला पाणी सुटलं, माझ्या हृदयाचं पाणी झालं. तिनं परत पिशवी बंद केली. त्याचं फक्त तू डोकं तळ, खूप छान लागतं, बाकीच्याचं कालवण कर, त्याची शेपटी अतिशय रुचकर असते, ती तुझ्या नवऱ्याला द्यायला विसरू नको. ती घोरपडीची फडफडीत पिशवी माझ्या खुर्ची शेजारी ठेवून नोयम्बर आयटीत निघूनही गेली. बसमध्ये, आता त्या बसमधून ती फडफडणारी घोरपड या घेऊन जाणार होत्या, आणि ही कशी न्यायची हा माझ्या जीवाला घोर पडला. आणि जर का ड्रायव्हर हम्माद सौदी होता, तो मात्र ती पिशवी बघून प्रसन्न झाला, कारण ते जिवंत घोरपडी खायचे, त्यांना त्याचं काय वाटायचं नाही. मग दुसरा एक पेशंट आला, तिचा नवरा सर्जन. मग
त्यांनी स्कोपीनं त्याला बरं केलं होतं. त्याचा काहीतरी आजार होता. तो म्हटला की या दप्तूर तू नळी घालून माझं पोट आता छान बरं केलेलं आहेस, आता तू पोटभर नळ्या खा. एक बकरीचं पिल्लू अतिशय गोजीरवाण होतं आणि हा नवरा व्हेजिटेरियन. ते अगदी बेंबीच्या देठापासून ओरडत होतं. त्याला दोरी बांधून त्यांनी आणलं आणि मग तो म्हटला मी ह्याचं काय करू, मारून खा, करायचं काय. तो म्हटलं नाही मला नाही जमणार, माझ्या घरी तर सुरी नाही आणि मला कर. मग कसला तू डॉक्टर झालास. म्हणजे सुरी चालवता येत नाही मग तुला डॉक्टर व्हायचा अधिकार नाही. इतक्या सहजपणे. ह्याच्यापेक्षा पुढची कडी आहे की भरपेट उंट सुद्धा कापून खातात. तर ते तर फार भयानक आहे. कृती त्याची त्यांनी दिली आहे. 60 अंडी उकडायची, त्याचे तुकडे, वाफाळलेला भात, मीठ, मसाला, सुकामेवा आणि 20 शिजवलेल्या कोंबड्या त्याच्या पोटात भरायच्या उंटाच्या. आणि ती 20 कोंबडीची पिल्लं मीठ मसाल्याने माखून एका अख्ख्या शिजवलेल्या मेंढीच्या पोटात भरायची. आधेमध्ये राहिलेल्या जागेत परत भात आणि सुकामेवा, त्या मेंढीवर मीठ मिरी शिरवून मेवा भातासकट एका उंटाच्या पोटात बसवायचा आणि ते मेशोदर उंट वाळवंटात शिजवायचा आगलं. म्हणजे किती भयानक हे आहे. आणि त्यानं विमानाच्या चाकाच्या आकाराच्या एका थाळ्यात तो सगळा खगमेश गर्भ उंट जो आहे तो अलगद ठेवावा आणि प्रत्येकानं तो ओरबाडून खा. म्हणजे इतकं भयानक आहे की वाचवत नाही काय काही गोष्टी. त्यानंतर जे एक आहे त्यामध्ये एक कट्टर ब्राह्मण डॉक्टर होता. तो पण अजिबात त्याला म्हणजे जो नॉनव्हेज नाही. गुरुवार शुक्रवारची सुट्टी असायची ते खजराला, कारण त्यांचं ते नमाज पठण हे ते आणि कट्टर सगळे. म्हणजे जे बेदू धर्माला फारसे मानायचे नाहीत त्यांच्यावर सुद्धा यांनी नजर कैदेत त्यांना ठेवून फटके मारून त्यांना ते मशिदीत नमाज पाडायला 5 वेळेला कंपल्सरी न्यायचे. तर एक बिन दरवाजाची म्हणजे तो खरं ब्राह्मण डॉक्टर दुसऱ्या एरियात काम करत होता आणि तो सहज मित्राला भेटायसाठी खजराला आला होता. आणि एक बिन दरवाजाची सरकारी गाडी अचानक खजराला आली आणि हा धावत जाऊन त्या गाडीत बसला की जेणेकरून परत यांच्या कचाट्यात कुठं सापडायला नको. आणि दप्तूर थांब म्हणून त्याला हटकलं. आणि आता आपण कुणाचं घोडं मारलं असावं असं त्याला उगाच शंका आली. आणि त्या गावातल्या जावयोच्छुक बापाने कुंड मारला होता. काही कळायच्या आतच त्या ब्राह्मणाच्या तळ हातावर 2 किलो मांसाची जाडजूड लादी त्यानं धप्प कट ठेवली आणि ती गाडी सुटली. सौदी माणसानं भेट दिली की त्याचं कौतुक तर व्हायलाच हवं, मान राखला जायलाच हवा. हा इथल्या संस्काराचा भाग आहे. हा हातावरचा ढीग इथंच टाकावा तर दाताचाच काय, तर गाडी सारख्याचाही अपमान होईल आणि तो मला खजराला सोडणारच नाही. मी इथे एकटा वाळवंटात अडकून बसलो तर काय, कारण ते मग फार कट्टर असतात. आम्ही दिलेलं तुम्ही का नेलं नाही. मग शेवटी त्या बापड्या ब्राह्मणाला काय करावं कळेना. द्रोणागिरी लंकेला न्यावा तसा 2 किलोचा तो तळ हातावरचा मांसाचा तुकडा त्यानं कसा बसा आणला आणि त्याजवळ 45 ते 50 डिग्रीमध्ये तिथं जाईपर्यंत तो अख्खा मांसखंड आपोआपच शिजला गेला. इतकं भयानक दिलेलं आहे. काही तर प्रकरणं अजिबात वाचवत नाही. आता त्यानंतर जी आहे ना, तर त्यामध्ये एखाद्या भर उन्हाळ्यात म्हणजे आता जसे पेशंट भेटायला लागले त्यावेळेला वेगवेगळे प्रकारचे म्हणजे दवाखाने आणि दुखणी ह्यावर एक त्यांनी चॅप्टर केला आहे. तर त्यामध्ये मेल पेशंट मेलमध्ये म्हणजे मेल ओपीडीतच जाणार, फिमेल हे इथंपर्यंत ठीक आहे. पण पीडियाट्रिक मेल पेशंट असेल आणि त्याच्याबरोबर अटेंडंट जर का आली असेल तर तिनंही फिमेल ओपीडीतच जायचं, अजिबात नाही. म्हणजे असे हेच नाही की हॉस्पिटलचं काम हे म्हणजे प्रकरण खरोखर वाचण्यासारखं आहे. म्हणजे ॲक्च्युअल किती तऱ्हेनं सफरिंग आहे हे यातून कळतं की हॉस्पिटलचं काम सुरू झालं. बायकांचे आणि पुरुषांचे वॉर्ड्स भारतात वेगवेगळे असतात, पण सौदीत तर पुरुषांची ओपीडी सुद्धा बायकांच्या ओपीडीपासून शक्य तितकी दूर असते. अगदी वेगळ्या इमारतीत दुसऱ्या टोकाला होती. लहान मुलांच्या ओपीडीत बायका पुरुष सुद्धा म्हणजे त्यांच्या ओपीडीत सुद्धा असा भेदभाव करतात. सुरुवातीला दिवसभरात भाषेशी झगडून संध्याकाळपर्यंत अक्षरशः चक्कर यायची. म्हणजे अजिबात ऐकायचं नाही. आणि तिथं कसं म्हणजे आपण प्रथम पुरुषी वगैरे म्हणतो ना, म्हणजे तो किंवा ती, तर तसं नाही. तृतीय पुरुषी वचनानेच हाक मारायचं. एखादा जखम म्हाताऱ्याला जर का तुम्ही आजोबा म्हणून ट्रीटमेंट दिली तर तो डायरेक्ट अंगावर जायचा. कारण कुठलाही म्हातारा कुठलंही वय असू दे तो त्या स्त्रीकडं, ती डॉक्टर असले नाही तर काही रिस्पेक्टिव्ह ऑफ हर प्रोफेशन, तो तिच्याकडे भोग्य वस्तू म्हणून असतो. आणि त्यामुळे ह्याला इतकं, त्यामुळे जखम म्हाताऱ्या पुरुषांना मी आजोबा म्हणून आपुलकीनं वागवलं आणि ती पस्तावल्या मॅडम. त्या तिथल्या पुरुषांना समोरची बाई कधीही नातीसारखी वाटत नाही.
त्यांच्या नजरेत ती बाई ही बाईच आहे. आणि बाईपणाचा दुसराही एक टोका म्हणजे त्यांना तोटा काय झाला की तुला मधुमेह आहे ना, तू गोड खायचं नाही. म्हणजे त्या मेडिसिन आहेत, एमडी मेडिसिन. जेव्हा डायबेटिक पेशंट येतो त्यावेळेला म्हणजे पथ्यपाणी आपण सांगतो तर हे इन्सुलिन जेवणाच्या वेळी घे असं जेव्हा सांगितलं तर ही बाई मला हुकूम करायला लागली. म्हणून मर्दुमकीचा माझा अपमान आहे म्हणून डायरेक्ट अंगावर धावून दिला. मग शेवटी त्यांनी मध्ये भलं मोठं टेबल ठेवलं की इथून पुढे की पेशंट अंगावर येऊ नये म्हणून. आणि रक्तातली साखर वाढली आहे, मधुमेह आहे हे सांगते, गोळ्यांनी इन्सुलिन इंजेक्शनांनी साखर कमी होते, कमी व्हायला मदत होते, त्यामुळे फायदा होतो. हळूहळू त्यांनी मला कनिष्ठ दर्जाचा पुरुष मानलं. म्हणजे माझं बाई ही बाई नाहीच आहे असं त्यांनी कन्सिडर केलं आणि हिच्याकडून आता आपण काही ट्रीटमेंट घ्यायची नाही. ह्याच्या पुढचं काय तर एका मगरुरी वॉर्डातल्या रुग्णाच्या गंभीर आजारापुढे सुद्धा तो नमायचं नाही. तर एकाला इतका पोटात रक्तस्राव होता की जखम कसली आणि काही अल्सर वगैरे आहे का म्हणून तुझी उद्या स्कोपी करायची असं त्यांनी सांगितलं. आणि त्याकरता तुला पोट रिकामं ठेवावं लागेल आणि आता काहीही खाऊ नकोस, पाणी सुद्धा पिऊ नकोस. पण सुई पंजरी पडलेल्या अत्यवस्थ पेशंटला समजावून सांगता आला. मला तृतीय पुरुषाचा विसर पडला. त्यांनी त्यांना तृतीय म्हणजे वचनी ह्या नावाने हाक मारली नाही. 5 मिनिटांनी खोलीतली नर्स किंचाळली. डॉक्टर बघा हो धावत जाऊन पाहिलं तर त्यानं सगळ्या नळ्या काढून टाकल्या कारण हिनं माझा अपमान केलाय पुरुषत्वाचा. आणि त्या नळ्यांचं जंजाळ त्यानं फरफटत नेलं. झोकांडा खात पांढऱ्या फटक चेहऱ्याचा जेरबंद नरसिंह सिंगच्या नळाला तोंड लावून त्यानं जवळजवळ 4 लिटर पाणी पिलं. NBM राहा म्हणून सांगते. किती टोकाची भूमिका असावी पेशंटची. त्यानंतर अजून एक आहे की यांचे आजार ह्या डिस्क्राईब कसं करायच्या बायका की माझ्या गर्भाशयाला फ्रॅक्चर झाले, माझ्या हृदयात खाज येते, माझ्या यकृतात फुटबॉल खेळला जातोय. एक मुशाया लतीफाला विचारली काय गाज फातिमा आली नाही का? ती म्हणती नाही आजारी आहे म्हणून आली नाही. तर मग ह्या सगळ्या इतक्या म्हणजे हे सुद्धा डॉक्टर मग त्यांना सुटका कधी वाटायची हे लोक एकदा कधी नमाजला जातात. त्यामुळं त्यांना हे सगळे बाह्य रुग्ण विभाग दर प्रार्थनेसाठी सक्तीनं बंद होईल. नर्सेस डॉक्टर कामधाम टाकून सगळ्या म्हणजे त्यांच्या बिरादरीच्या सगळ्या प्रार्थनेला जात. आम्ही सगळे नास्तिक धार्मिक जे होतो ते अक्षरशः स्वस्थ बसायचो, इतकं बरं वाटायचं. आता एका बाईच्या मुलाला कुणीतरी तुझं पोरगं शेंबडं लेंबडं आहे असं म्हटलं तर त्या बाईनं काय करावं? डायरेक्ट पोराला वॉशिंग मशीनमध्ये टाकावं. नंतर एक इंग्लिश डॉक्टर होता. ख्रिसमसला सहज म्हणून नर्सेसनी त्याला बोलवलं की पार्टीला ये आणि केक बी खाऊ घातला. त्या बापड्याने जाऊन केक खाल्ला. दुसऱ्या दिवशी त्याला फटक्यांची शिक्षा देऊन बडतर्फ केलं इंग्लिश डॉक्टरला. म्हणजे इतकं भयानक आहे. एक तर हे किती वर्षापूर्वीचं वर्णन आहे की आजचं वर्णन? 2010. म्हणजे आता काय विशेष फरक पडला नसतो. आता एक जे आहे ते तर फार म्हणजे इथल्या संस्काराचा जो भाग आहे की गुरुवार शुक्रवारची सुट्टी वगैरे त्यावेळेला ते मित्र वगैरे जातात. आता एक जे आहे ते वाचून दाखवते ते तर फारच भयानक आहे. एकाला म्हणजे त्या ठिकाणी टेम्परेचर खूप जास्त असतं 45 to 52 डिग्रीज वगैरे. हीट स्ट्रोकचे पेशंट्स खूप असतात. तर एकाने काय करावं की अशी 4-5 पोरं तिची त्या वाळवंटात खेळत होती. प्रचंड हीट म्हणजे वारंवार ती त्या मुलाला ॲडमिट करण्यासाठी घेऊनच यायची. मग आता उपाय काय तर असले अघोरी उपाय की सिंकला ब्लॉक केलं, पूर्ण वर्ण नळ सोडला, सिंक भरून दिला आणि गार पाण्यात मुलाला डायरेक्ट. म्हणजे आपण म्हणजे त्या पण म्हटलं की मुंबईच्या दमट हवेतून आलेली मी वाळवंटात नवशिकी असले भयानक उपाय मी पहिल्यांदाच बघत होते. एका मुलीनं एक बाप भर उन्हाळ्यात आपल्या 2 आणि 4 वर्षांच्या अशा 2 मुलांना गाडीतनं घेऊन गेला. वाटेत तो एका बँकेत गेला. जाताना दारं खिडक्या त्यानं सगळ्या बंद केल्या. बँकेत त्याला एक मित्र भेटला. त्याला शुद्ध नाही की आपण पोरं गाडीत सोडली आहे. हा बाप दोघं मिळून म्हणजे तो बाप आणि त्याचा मित्र दोघं मिळून जेवायला गेले आणि विसरले की मुलं गाडीतच आहे. त्यानंतर त्या मित्राबरोबर जाऊन जेवला ते जेवला वामकुक्षी घेतली आणि मग त्याच्या लक्षात आलं 4 तासानं की मुलं गाडीत आहेत. मुलं गेली. म्हणजे इतकं भयानक आहे की म्हणजे असं डोळ्यात खरोखर पाणी येतं. नंतर मधुमेह गर्भारपण अशी खतरनाक जोडी असून सुद्धा खिद्रावर म्हणजे ती कायमच फिदा असायची. 11-11 बाळंतपणं होऊन
जेव्हा ती बाई म्हणते की आता 12व्या वेळेला सीझर नको, डॉक्टर जीव तोडून सांगतो, अगं आम्ही भारतात तर 3च्या वर करत नाही, तर ती म्हणते नाही ह्यात मरण आलं तर मला जन्नत मिळेल, नाहीतर मग मला नरकात जावं लागेल इतक्या ह्यांना. आणि त्या ठिकाणी ब्रुसेलोसिस, नंतर माल्टा बेटावरचा ताप, त्यानंतर स्किन डिसीजेस खूप आहेत. एक मुलगी रिपीटेड हिमॅटोमेसिस म्हणून येत होती, तर ती काय येत होती, खूप टेस्ट झाल्या आणि रिपीटेड, मग एक दिवस तिथं थांबलं, तर त्या दिवशी ती म्हणाली की मी जाणार आता हॉस्पिटलमधून, मला डिस्चार्ज द्या, नाही तर मग मला मी लिहून देते एम ए डिस्चार्ज. तर हे म्हणजे काहीतरी मग भानगड दिसतीये. मग सायकॅट्रिस्टकडे पाठवलं, तर तिने बरोबर म्हणजे आपण म्हणतो ना रक्ताची गुळणी, तसं तिनं आपल्या मनातली गुळणी ओतली. ती काय करायची की तिनं खूप नखं वाढवली. तर तिचा बाप एका 75 वय असलेल्या एका म्हाताऱ्याशी तिचं लग्न करून देणार. तर ती नखानं नाक कुरतडायची. नाक कुरतडल्यानंतर जे ब्लिडिंग व्हायचं ते ती ॲस्पिरेट करायची आणि ते वॉमिटिंग म्हणून दाखवायची. आणि मग ज्या वेळेला त्या म्हातारासारखा बघायला यायच्या, ती पोरगी 16 वर्षाची फक्त, आणि त्याच्या 75व्या वर्षाच्या माणसाबरोबर तिचं लग्न ठरलेलं. हा म्हटला शेवटी ही सारखी महिना या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असेल, मला नाही हे आवडणार, आणि ही अत्यंत रोगट मुलगी आहे म्हणून नकार दिला. म्हणजे किती भयानक आहे. दुसरं एक सांगितलं की एक मुलगी अजिबात हॉस्पिटल सोडून घरी जायला म्हणजे डिस्चार्ज घ्यायलाच तयार नसायची. शेवटी त्या म्हटल्या काहीही हिला झालेलं नाही, मी वैतागले. आज कुठल्याही परिस्थितीत त्यांनी हाऊसमनला सांगितलं की आज ह्या मुलीला डिस्चार्ज द्या, तर मग तिच्या नवऱ्याला बोलवा. आणि त्या म्हटल्या की मी बाहेर आले, हिच्या नवऱ्याला बघितलं तर काळा कभिन्न पोट सुटलेला आणि डोळ्यात फूल पडलेला 75 वर्षाचा गृहस्थ बघितल्यानंतर मलाच कसं तरी झालं मनात, आणि मी सांगितलं की नाही ती खूप आजारी आहे, राहतो. म्हणजे शेवटी किती दिवस पडेल हे होतं ना, असं इतकं वाईट वाटतं ना. अजून एक आणि त्यानंतर सौदी म्हणजे ह्यांच्याकडे मुलींना जरी मान नसला ना, तरी पण ह्यांची नावं, यांच्या वडिलांची नावं आणि आजोबांची आणि ह्यांच्या कुळाची नावं आयुष्यभर मुलींबरोबर राहतात. म्हणजे बाकी नका कुठं त्यांना हे मिळेना, रिस्पेक्ट मिळेना, पण गावांमध्ये मात्र रिस्पेक्ट मिळतो. गुन्हे कायदे शिक्षा म्हणून आहे, ते शरिया कायदाच आहे. म्हणजे त्यांनी डायरेक्ट चौकात बघितलेलं आहे. त्यांच्याकडं अनेक कैदी लोक पेशंट्स म्हणून यायचे, त्यांच्याबरोबर जे पोलीस यायचे ते एकतर सुरुवातीला म्हणजे यांच्या डोक्यावर पण पिस्तूल ड्युरिंग ऑपरेटिव्ह प्रोसिजर प्लस नजर कैद. तर एकदा हिचा नवरा स्कोपी करत होता, तर कैदी आला ॲडमिट व्हायला, तर त्यानं सांगितलं की बिफोर ॲनेस्थेशिया ही टोल्ड हिम की मी घड्याळाच्या सोन्याच्या पट्टे गिळले. तर ते स्कोपीतून त्यांनी 3 काढले, असं यात वर्णन आहे. आणि ते स्कोपीतून 3 काढल्यानंतर त्यांनी करायच्या आधीच त्यांनी स्कोपी सांगितलं, डॉक्टर एक तुला घे, एक मी घेतो, एक ते पोलिसांना लाच म्हणून दे. पण ते कसं आहे की तिथं कायदा खूप कडक आहे, नाहीतर मग ह्यांना बडतर्फ केलं असं. पण माझा नवरा म्हणजे हरिश्चंद्राचा अवतार, त्यामुळे त्यांनी ते 3ही काढलेले पोलिसांना दिले. तर त्यांच्या इथं म्हणजे कुठल्याही शिक्षेला हातपाय तोडणं हे कॉमन आहे. ह्यांनी चौकात अनेक अशा शिक्षा बघितल्या, तिचं ते क्रुसिफिक्शन वगैरे होतं. तर एक कैदी असा आला होता की त्यानं फक्त चोरी केली होती, तर त्याला एक म्हणजे सजा म्हणून काय दिलं, त्यांनी सांगितलं की टोटली मनगटापासून एक हात नेक्रोजच करून, म्हणजे फक्त डाग दिला म्हणजे काय, तो आयुष्यात पुढे काहीच करू शकत नाही, इतकी टोकाची शिक्षा. दुसऱ्यांदा जर का चोरी केली तर 2ही हात अँप्यूट करतात, तिसऱ्यांदा केली तर 2ही पाय अँप्यूट करतात आणि ते त्याच्यासमोरच हे करतात. इतक्या टोकाच्या शिक्षा. आणि ह्या ज्या चौकाच्या म्हणजे परस्त्रीशी बोलणं जे आहे, त्यानंतर तिच्याबरोबर नाच गाणं, बायकांची छेड, ह्यांना तर सर्रास फटक्यांची शिक्षा. ह्या सगळ्या शिक्षांचं जे त्यांनी वर्णन केलेलं आहे ते सुद्धा खरं खूप वाचण्यासारखं. पण त्याच्यामुळे गुन्हे कमी झाले असं काही आहे का? असं होतच नसतंच. खूप रेप झालेल्या ह्यांना नाही आहे शिक्षा. त्यामध्ये ह्यांना ठीक आहे, जास्तीत जास्त ते कॅस्ट्रेशन करतात, पण त्यामध्ये जेव्हा फिमेल हे आहे ना, ती विक्टीम आहे, तर तिला ते म्हणजे थ्रोन पेल्टिंग, त्याच्याशिवाय ते मरेपर्यंत आहे. पण याचे पगार खूप आहे म्हणून जातात. पगार खूप आहे म्हणजे असं म्हणून पण जातात. पण ह्यांचं कसं होतं, सुरुवातीला ह्या खूप मागासलेल्या ह्याच्यात, आणि त्यानंतर जुबेर म्हणजे आता जसं सिंगापूर गेल्याच कशाला, ठीक आहे, त्यांच्या प्रत्येकाच्या तर प्रायोरिटीज असतात ना. ठीक आहे, त्यांना वाटलं असेल जावं करावं म्हणून गेले असतील. आता जावे त्याच्या वंशामध्ये इथल्या मानाने 70च्या दरम्यान जे लोक गेले ना, काय तेव्हा होतं ठीक आहे, पण आता 2010चं काय.
आता 2010ला ते लिहिलंय Publish त्याच्या आधीच नाही, गेलं. आहे. तेव्हा पब्लिश झालं म्हणजे ते कधी 85 गेलं? पासून. 1985 ते 2010 पर्यंतचे अनुभव, 9 पर्यंतचे, 2010ला पब्लिश. मग काय फरक पडला असेल असं काय वाटत नाही, फारसा काही फरक नाही, फक्त कसं की चकचकीतपणा वाढलाय. म्हणजे आता सगळं ते सिंगापूर, दुबई टाईप. हे जुबैलला नंतर जे जेव्हा सेटल झाले त्यावेळेला ते शहर तर म्हणजे ते चांगलंच होतं. म्हणजे इट इज ॲज गुड ॲज दुबई किंवा सिंगापूर म्हटलं तर प्रचंड सोयी वगैरे होत्या. आता जावे त्याच्या वंशा म्हणून एक आहे, अजून एका त्यांच्या एका मित्राने म्हणजे पेशंटनी तिथल्या की त्यांना एका पार्टीला बोलवलं. त्या पार्टीमध्ये त्याच्या 3 मुली, 2 मुलं, त्याची बायको आणि यांची मुलगी सहज म्हणून यांना भेटायला आली होती भारतात. आणि मग अशा गप्पा झाल्या, खजूर पान वगैरे झालं. तिचं खजूर म्हणजे अगदी खासच. मग ते झाल्यानंतर असाच आरंभ म्हटला, तुझी मुलगी छान आहे रे, देऊन टाक मला डायरेक्ट. आणि त्यांची लँग्वेज आता अरबी येत होतं, पण सुदैवानं म्हणजे आमच्या मुलीला येत नव्हतं. त्याचं ती जनरेशन काय ऐकून घेण्यासाठी नव्हती. तर म्हटले की मला तुझी मुलगी खूप आवडली आणि माझ्या या 3 मुली आहेत, ह्यातली तुला पण कुठली पाहिजे ती घेऊन जा. मग ती म्हटली की माझा जो नवरा आहे एकावर एक फ्री. तो म्हटला हजर जबाबी होता. तो म्हटला की नाही, हिचं ऑलरेडी माझ्या मुलीचं ठरलंय, त्यामुळे आता गेल्या गेल्या लग्नच आहे. आणि माझं म्हणशील तर ही माझी 4थी बायको आहे, ती तर तुझी मुलगी काय माझी 5वी व्हायला तयार होणार नाही. त्यामुळं मग त्याने म्हटलं हां मग ठीक आहे म्हणे, मग राहू दे. आणि मग म्हणूनच त्यांनी म्हटलं की आम्ही जर बेदू असतो, म्हणजे स्वतः त्या जर का अशा बेदू समाजाच्या असत्या तर बैठकीत आमची ही 2 लग्न सहज ठरली असती. तान्हं बाळ असल्यापासून अंगाखांद्यावर खेळलेली मित्राची मुलगी वयात आली की समोरचा मित्र तिला बायको करून घेतो. त्यामध्ये अजून एक आहे की आता 5-6 बाळंतपणं झाली, स्त्री फार आजारी असली. एक अशी केस आहे की व्हेरिकोज व्हेन्स होते आणि 6th ग्रॅव्हिडा ज्या वेळेला ती होती त्यावेळेला तिला प्रचंड पेन, म्हणजे ॲडमिट केल्याशिवाय तर शक्यच नाही, म्हणून ॲडमिट करून घेतलं गेलं. आणि तिथं कसं, जर का तुम्हाला घरात मेड ठेवायची असेल ॲज अ हेल्पर तर तुम्हाला डॉक्टरची सही लागते, त्याशिवाय तुम्हाला ठेवता येत नाही ज्या कोणाच्या असेल. तर त्यावेळेला ज्या नोकराणी होत्या त्या ज्या ठेवायच्या तर त्यांच्याबरोबर त्यांच्या नवऱ्यांची प्रेम प्रकरणं मग सुरू व्हायची. मग त्यावेळेला 6व्या वेळेला जेव्हा ती ॲडमिट झाली त्यावेळेला ती म्हटली की नको मला ॲडमिट व्हायला. ती म्हटली की तू जर का ह्यावेळी ॲडमिट झाली नाही तर तू मरशील. तरी सुद्धा ती ॲडमिट, तर तिला कळे नाही ह्यावेळी असं काय करते. आणि नवऱ्यानं वॉर्डमध्ये येऊन तिच्या मुस्काडात मारलं, म्हणजे इतकं मारलं तिला की ते म्हणजे इट वॉज व्हेरी पेनफुल. मग ती म्हटली का असं झालं, तर ती म्हटली की तू जी मग त्याचा जो दुसरा डॉक्टर कधी होता त्याला हे सगळे नियम माहीत होते. तो म्हटला उज्ज्वला तू जी सही केलीस ती तू करायला नको होतीस. ती म्हटली आता ह्या सहीचा आणि त्याचा काय संबंध आहे, कारण तू त्यामध्ये असं लिहिलंस की हिला हेल्पर पाहिजे. आता त्याचं तिच्या नवऱ्याचे प्रेम प्रकरण सुरू झालं आणि त्या दोघांना हिच्या उपस्थितीत काही करता येत नाही, म्हणून आता त्याला ही नको आहे, कारण ही आता अशा अवस्थेत आहे. त्यामुळं ती आता तिथंच मरून जाऊ दे अशी त्याची इच्छा आहे. आणि त्यामुळं नाही, याला कारण तू आहेस. म्हणजे त्या म्हणल्या करायचं काय अशा परिस्थितीत. इतक्या विचित्र केसेस आहेत. अजून एक आहे की 8-9 वर्षाची मुलं आली 8व्या-9व्या वर्षात सुद्धा, आणि तर आईला कशी दमात धरतात. म्हणजे पुरुष सत्ता किती ग्रासरूट लेवल कशी दमात धरतात. या एका श्रीमंत घराच्या घरी असंच गेल्या होत्या पार्टीला गेल्यानंतर सगळं झालं आणि एक 9 वर्षाचा मुलगा थोडा उशिरा उठला आणि लगेच तसाच जायला लागला सकाळी. आणि या सकाळीच त्या घरात गेल्या होत्या. तर मग आई म्हणाली की अरे जरा फ्रेश होऊन चांगले कपडे घालून बाहेर पड. आणि तरी तो मुलगा तरा गेला आणि ती आई त्याच्या मागं पळत गेली, आवर असं करून ओरडत बाहेर गेली. तो मुलगा म्हटला आधी आत जायचं, बुरखा घालायचा, परत इथं तोंड बिन बुरख्याचं दाखवायचं नाही. हा 8 वर्षाचा मुलगा आईला बोलतो आणि तिलाही त्याचं काय वाटलं. म्हणजे किती अपेक्षा, म्हणजे अति घेतलंय ना, नको वाटायचं. आणि पुरुषांनी घरकामात मदत करणं तर अशक्यच. त्यामुळे खजाच्या बायकांना घरी अंग मेहनतीचं प्रचंड काम. नोकर सुद्धा इथून जेव्हा वेगवेगळ्या, फक्त भारतातूनच असं नाही, वेगवेगळ्या कंट्रीजमधून नोकर जायचं. तर ज्या बायका जातात, प्रचंड एकट्यांचं मोठं कुटुंब, वाळवंटात अखंड वावटळ चालू असतं. वाळूचे ते थर घरात येतात, त्या सगळ्या बारीक बारीक डिझाईन्स खिडक्यांना असतात, ती साफसफाई, यांच्या पार्ट्या संपत नाहीत. त्या मुलींना गुरासारखं काम असतं आणि त्यांचे गेल्या पासपोर्ट जप्त केले जातात, त्यांना परत मिळत नाहीत. त्या मुलींनी पळून जायचा प्रयत्न केला, पोलिसांकडे गेले तरी पोलीस परत त्यांना त्याच घरात आणून सोडतात. तर त्यानंतर ते त्यांची अवस्था जनावरांपेक्षा सुद्धा बेकार आहे, इतकं भयानक आहे. म्हणजे एकूण त्यांना
समाजात जो मान मिळायचा ना तो शेळीपेक्षा थोडासा जास्त आणि उंटापेक्षा बराच कमी असं यात वर्णन काय हो कठीण. हे सगळं वर्णन एक परुळेकर नावाचा पत्रकार होता. ते म्हणे मी नॉनव्हेज केव्हा खायचा, जेव्हा अख्खा उंट खाईन तेव्हा मी नॉनव्हेज खायचं बंद करतो. माणूस नावाचा साप्ताहिक निघायचा, त्याच्यात दर आठवड्याला कसं तरी परुळेकर लेखक होता. नंतर यांची मुलं जेव्हा आली म्हणजे सहज भेटायला आणि त्यानंतर त्या परत मुलांना सोडायला भारतात गेल्या त्यावेळेला बरीच त्यांनी येताना मुलांना आता इथं काही तशी काय त्यावेळेला शाळा वगैरे एवढ्या हे नव्हत्या आणि 9-10th पर्यंतच होतं. त्यानंतर हायर एज्युकेशनसाठी परत आपापल्या कंट्रीमध्ये त्यावेळेला मुलं लहान होती. त्यांनी बरेच कॉमिक्स मॅगझिन्स मासिक वगैरे काय काय आणली होती, कॅसेट्स हे ते. तर लिटरली त्यांना जाऊनच दिलं नाही. सगळं अख्खी रात्र एअरपोर्टवर बसून ठेवलं, सगळ्या बॅगा उचकल्या. त्यानंतर आमच्याबरोबर मंडळी दोघांनी 2-2 फुटी गणेशाच्या मूर्ती आणल्या होत्या. त्यावेळी तर 2.5 तास एअरपोर्टवर वाद. शेवटी हायर फॅकल्टीला बोलवावं लागलं. त्यांनी ते कसं कसं मॅनेज केलं. अखेर गणपती बाप्पांना व्हिसा मिळाला. इथंपर्यंत तो म्हटला असं मला दडवून आणायचं असेल तर असंच आणलं असतं ना. आणि कुठल्याही किचन्स म्हणा काही म्हणा कस्टममध्ये डायरेक्ट कचऱ्याची टोपलीच, कुठलंही धर्माचं आणायचं नाही. आणि त्यानंतर त्यांनी जर का मासिकं वगैरे आणली आणि त्यामध्ये जर का स्त्रियांचे फोटो वगैरे असले तर त्यांनी स्केच पेन्सच ठेवलेली असतात काउंटरला. पूर्ण स्त्रियांना आधी बुरखा म्हणजे फोटोज सुद्धा सगळे त्यांचे पार्ट्स झाकायचे, त्याशिवाय ते मॅगझिन ते त्यांना देत असतात. म्हणजे इतकं स्ट्रिक्ट. आणि एकदा असं दिलं की बारीक सारीक मारझोड सहज ते बाई नोकरांना पण करतात. तर त्यामध्ये एका बाईनं चुकून एक सिल्कचा शर्ट जाळला तर डायरेक्ट ती गरम इस्त्री त्या बाईच्या तोंडावर एका मालकाने. इतकं क्रौर्य म्हणजे किती असावं की अशा लाखो परदेशी मुली या देशात घरकाम करतात. फिलिपिन्स, इंडोनेशिया, व्हिएतनाम, भारत, बांगलादेश इत्यादी देशांमधून दर महिन्याला सुमारे 2000 नव्या बायका सौदीत येतात आणि दरवर्षी 2000 मुली पळून जातात आणि तरीही आवक जावक सुरूच. हैदराबादमध्ये पण परवाच परवाच काहीतरी आला लीच म्हणून एक शॉर्ट काही ठिकाणी म्हणजे सगळा जसा वाईट अनुभव नाही, काही ठिकाणी सुखावणार आहे. काही ठिकाणी त्यांनी सांगितलं की हुरूप देणारा आहे, मान मिळतो, नाही असं नाही. पण इथं वाया घालवण्याचं प्रमाण खूप आहे. बराचसा खर्च सरकारच करतं. त्यामुळं 10-12 मुलं काढतात. म्हातारपणात काय सरकार बदली. डिव्होर्स झाला तर पहिल्या नवऱ्यापासून जो मुलगा पहिला झालेला असतो तो जरी डिव्होर्स झाला तरी कायद्यानं तो आईनं जरी दुसरं लग्न केलं तरी आईच्या सेवेसाठी त्याला तिथं आणलं जातं आणि तो करूनच घ्यायला पाहिजे. म्हणजे त्यालाही वाकवूनच घेतात. पण आता जरा शिक्षणाचं महत्त्व पटलंय. फुटबॉल प्रेमी आहेत असं शेवटी सांगितलेलं आहे. आणि मग त्यांनी शेवटी दिले की म्हणजे शाळेत असताना जेव्हा आपण असे वाचतो प्रकरण त्यावेळेला फक्त आपल्याला आपल्यासमोर अल्लाउद्दीन आणि अलीबाबा असंच दिसतं, पण प्रत्यक्षात किती वेगळं आहे. त्यामध्ये इराक आणि दुबई यांच्यामध्ये आईस्पाईस पसरलेला हा सौदी अरेबिया प्रदेश आहे. खरं तर सौदी अरबस्तानचा आपला मोहनजोदडो आणि हराप्पाशी सागरी व्यापार चालायचा. पश्चिमेला सोनं, दक्षिणेला चांदी आणि तांबं, जंगलात धूप ऊद आणि समुद्रात मासे आणि मोती असलेला हा समृद्ध प्रदेश. अवघ्या मुसलमान जगताची पुण्यभूमी. इथल्या जमिनीचं पोट तेलानं तुडुंब भरलेलं आहे. इतकं सारं असूनही हे राष्ट्र आतापर्यंत अनुल्लेखाच्या बुरख्यात दडपले. म्हणजे आहेच तरी काही प्रगती तशी फारशी नाही आहे. आणि एक शेवटी त्यांनी दिले की सौदीत अगदी मामुली रकमेसाठी कामाचा बट्ट्याबोळ केला तरी सुद्धा कुणाला कशाची फिकीर नसते. पैसे खायला मिळावेत म्हणून एखाद्या संस्थेचं जुनं उत्तम दर्जाचं फर्निचर काढून टाकून नव्या जागी ते निकृष्ट दर्जाचं सामान सुद्धा आणून बसवतात. खरं तर जुनं सामान विकलं तर चांगली किंमत येऊ शकते, अधिक नफा मिळू शकतो. पण तरी सुद्धा यांची इतकी बालबुद्धी आहे की सगळं चांगलं सामान सरळ 3ऱ्या-4थ्या मजल्यावरून खाली फेकून देतात. हे कशाचीच काही किंमत नाही. आणि बेशिस्त आणि नासधूस बघून अक्षरशः आपल्या पोटात तुटतं. ज्या देशाने आम्हाला 2 वेळच्या घासाची निश्चिंती दिली त्याची अशी संपत्ती वारेमाप लुटून जाऊ नये असं खरोखर मनोमन वाटतं. मग लक्षात येतं की माणसं नेटकेपणाने आणि निगुतीने आपापली कामं करायला लागली तर सगळेच देश वाचतील. पाकिस्तानी, बांगलादेशी, फिलिपिनी गरीब माणसांना काम कुठून मिळणार? त्यांच्या तोंडचा घास हिरावून घेतला जाईल म्हणूनच त्यांचं हे कदाचित असेल. आणि मग त्यापेक्षा त्यातून उडणाऱ्या 4 शिंतोड्यांनी ह्या गरिबांची घरं
जुळून निघतात म्हणून तर अनेक लोक म्हणजे आपला देश सोडून त्या ठिकाणी जातात असं शेवटी आहे. आणि मग त्यांनी भारताचं आणि अरबांचं पूर्वीचं जे नातं होतं ते थोडंसं दिलंय की आपल्या देशाचं अरबांशी जे नातं होतं ते 3ऱ्या सहस्त्रकांपासून होतं. सौदी अरेबियाचा पूर्व प्रदेश त्यावेळी दिल्मुन साम्राज्याचा भाग होता. तिथून मेहुल्लाशी म्हणजे हराप्पा मोहनजोदडो या शहरांची लाकूड आणि तांबयाचा व्यापार चाले. इसवी सन शतकाच्या 9व्या शतकात राष्ट्रकुटाच्या पदरी ठाण्याजवळ चिंचणी गावात एक अरब अधिकारी होता. त्याच्या मोहम्मद या मुस्लिम नावाचं राष्ट्रकुटांनी मधुमती असं संस्कृत शुद्धीकरण केलं आणि त्या मधुमतीच्या 3 पिढ्यांनी अशी संस्कृत नावं लिहून चिंचणीचा कारभार पाहिला. त्यांच्याजवळचे कनिष्ठ अधिकारी हिंदू होते आणि मधुमतीच्या नातवाने तर हिंदू देवळांना देणग्या पण दिल्या. मग 18व्या शतकाच्या अखेरीला घोड्यांच्या अरबी सौदागराने नाना फडणवीसांच्या सामान्य ज्ञानाची परीक्षा घेतली आणि 20व्या शतकाच्या मध्यापर्यंत भारत भेट हे तरुण अरबी व्यापाऱ्यांचं स्वप्न असे. आता 80च्या घरात पोहोचलेल्या अशा आजोबांची भारताबद्दल बोलायला सुरुवात केली की अजूनही त्यांच्या नजरेत मलबार किनाऱ्यावरची माडांची बनं झुलाय लागतात. त्यांच्या जुन्या घरातले लाकडी वासे, कुलप, कड्या साऱ्यांवर मेड इन इंडियाचा छाप असतो. घरात शकुंतलेचं चित्र असलेलं जुनं अफगाण नंतर पत्र्याचे डबे वगैरे दिसतात आणि त्या पिढीला मात्र आपल्या भारताबद्दल आपुलकी आहे. शेवटी असं लिहिलंय की सुरुवातीच्या ठसक्यांच्या, ठेचांच्या आणि त्या कोरड्या ठणठणीत वाळूच्या नुसत्या आठवणीने सुद्धा मनात अजून मायेचा ओलावा जागतो आणि हे मृगजळच असतं.